भिवंडी शहराला हादरवून टाकणाऱ्या एका खळबळजनक घटनेचं गूढ तब्बल 10 महिन्यांनंतर उलगडलंय। एकतर्फी प्रेमातनं एका तरुणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती आणि या प्रकरणी तब्बल 10 महिन्यांनी आरोपी राजू महेंद्र सिंग याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। हातावरच्या टॅटूमुळे या हत्याकांडाचं गूढ उलगडलंय। पोलीस चौकशीतून राजूने नीतू नावाच्या तरुणीच्या खुनाची कबुली दिली। भिवंडीच्या भादवड परिसरातल्या तरेचाळीमध्ये राहत असलेल्या नीतू भानसिंग या तरुणीवर आरोपी राजू मागच्या 2 वर्षांपासून एकतर्फी प्रेम करत होता आणि त्याने नीतूला अनेकदा लग्नाची मागणी घातली होती। मात्र नीतूने ठामपणे नकार दिला आणि एवढंच नव्हे तर तिचं लग्न ठरल्याची माहिती मिळाल्यानंतर नीतूने त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं। याचाच राग मनात धरून 28 ऑक्टोबरच्या रात्री 11:15च्या सुमारास राजूने नीतूच्या घरी घुसून धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार करत तिची हत्या केली होती। या घटनेनंतर आरोपी राजू घटनास्थळावरून फरार झाला आणि पोलिसांनी तब्बल 10 महिने आरोपीने चकवा दिल्यानंतर त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत। त्या टीमने याबाबत स्थानिक पोलिसांशी सुद्धा संपर्क करून खात्री केली असता आरोपीच्या हातावर टॅटू आहे हे दिसून आलं आणि मग आरोपीची खरी ओळख पटली। त्यानंतर आरोपीने त्याचं खरं नाव आणि हकीकत सर्व मान्य करून मी त्या मुलीचा एकतर्फी प्रेमामधून खून केलेला आहे अशी खुनाची कबुली दिली। त्यानंतर API चोपडे आणि टीम आरोपीला स्थानिक कोर्टात हजर करून या ठिकाणी भिवंडीला घेऊन आले व आम्ही पुढील तपास आता करत आहोत।